परमेश्वराने आपल्या सेवकाला उठून पहिल्यांदा तुमच्याकडे पाठवलं की तुमच्यातल्या प्रत्येकाला तुमच्या वाईटापासून फिरून आशिष देईल. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्याला का पाठवलं? कारण वाईटापासून फिरून आशिष देईल. कारण तुम्हाला माहीत आहे वाईट न करणं किती मोठी आशिष आहे, चुकीच्या रस्त्याला सोडणं किती मोठी आशिष आहे. परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला आपल्या वाईटापासून सोडून आशिष दिली. फक्त आपलं एक वाईट करण्याचं मन नव्हतं, हेच काय झालं स्वतःमध्ये एक आशिष. काय तुम्हाला माहीत आहे ही एक आशिष आहे. येशूसोबत ओळखणं जाणं एक आशिष आहे. वाईटाला सोडून एक योग्य रस्त्यावर चालणं एक आशिष आहे. हालेलुया. महिमा महिमा. आपल्या हातांना उठवा स्वर्गाकडे आणि धन्यवाद द्या परमेश्वराचा. त्याच्यासोबत बोला. त्याला सांगा की तुम्ही त्याच्यावरती किती प्रेम करता. धन्यवाद द्या त्याचा, त्या आशिषांसाठी जे त्याने तुमच्या जीवनामध्ये दिली आहेत. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. धन्यवाद देतो प्रभू. तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, सत्यनिष्ठ आहात, बुद्धिमान प्रेमी परमेश्वर आहात. ओ धन्यवाद. आम्हाला कायम विजयाच्या उत्साहामध्ये चालवण्यासाठी, आम्हाला विजयापेक्षा मोठा बनवण्यासाठी धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 तुमच्या आत्म्यासाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनासाठी प्रभू. धन्यवाद या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू, ऐकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत निर्देश मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, दिशा मिळवण्यासाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. बसू शकता. शेजाऱ्याचं स्वागत करू शकता. अल्फा देऊन बोला, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला बघून आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, एक छोटंसं गाणं आहे जे सकाळपासून माझ्या आत्म्यामध्ये आहे आणि जे मला वाटतं तुम्हाला पण आशीष देईल. प्रेज द लॉर्ड. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. गा सकते हैं. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ. खुश नहीं लग रहे आप? मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. अच्छा, शेजाऱ्याला बघून म्हणा, समजेल की तुम्ही खरंच आनंदी आहात. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. मैं खुश हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ, मैं यीशु का हूँ. अच्छा, तुम्ही तर मत सांगितलात. शेजाऱ्याला विचारा आता. क्या खुश हो तुम यीशु के हो, तुम यीशु के हो, तुम यीशु के हो. क्या खुश हो तुम यीशु के हो, तुम यीशु के हो, तुम यीशु के हो. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला न मोजण्या एवढे आशीष दिले आहेत. पण जर कोणाला आशिषांचा योग्य अर्थ माहीत नाही आहे तर तो आशिषांना पण श्राप समजू शकतो. तर आजचा जो संदेश आहे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टींना बघणार आहोत ज्यांना प्रेषितांनी आशिषासारखं बघितलं की आपण पण त्या गोष्टींना आशिषांसारखं बघू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यात पहिलं आहे जे आपण गेल्या वेळी सुरू केलं होतं, रोमकरांसपत्र 1 अध्याय 16 वचन. रोमकरांसपत्र 1 अध्याय 16 वचन. त्याने सांगितलं, मी सुवार्थेसाठी नाही लाजत की प्रत्येक विश्वास करणाऱ्यासाठी, पहिल्यांतर युनानी नंतर यहुद्यांसाठी उद्धारासाठी परमेश्वराची सामर्थ आहे. पहिली वस्तू
सुवार्थासाठी ओळखलं जाणं एक आशिष आहे. प्रेज द लॉर्ड. इज इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा लोक सांगतात की ओ आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत, स्वर्गामध्ये जाणार आहोत. मी बोलू वंडरफुल, तुम्ही स्वर्गामध्ये जाल, परमेश्वरासोबत वेळ घालवणार आहात. पण का तुम्ही स्वतःला फसवता? जेव्हा पृथ्वीवर तुम्हाला वेळ नाही आहे त्या परमेश्वरासोबत वेळ घालवण्याचा, तुम्ही स्वर्ग का जाऊ इच्छिता? बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. बरेचसे लोक आम्ही स्वर्गामध्ये जाणार पण पृथ्वीवरती खूप व्यस्त आहोत. वंडरफुल. यापेक्षा मोठा पाखंड अजून काय असू शकतो? बऱ्याचशा लोकांसाठी सुवार्थ मूल्यवान नाही आहे. परमेश्वरासोबत वेळ घालवणं मूल्यवान नाही आहे. परमेश्वरासाठी काम करणं मूल्यवान नाही आहे. आणि ते सगळेच्या सगळे स्वर्ग जाण्याची आशा बघतात. मी बोललो हे कसं संभव आहे? विचार करून बघा. तुमचे 2 मित्र आहेत. एक तुम्हाला सांगत आहे माझ्यासोबत पुणा चला, एक तुम्हाला सांगत आहे माझ्यासोबत गोवा चला. आणि तुम्ही मन बनवाल त्याच्यासोबत जाण्याचं, जो पुणा जात आहे. आणि पुणे जाण्यासाठी तुम्ही पैसे मागितलात त्याच्याकडे, जो तुम्हाला सांगत होता गोवा चला. काय पैसे भेटणार आहेत? किती जणांना समजलं? 2 मित्र, एक काय सांगत आहे पुणे, एक सांगत आहे गोवा. तुम्ही कोणासोबत गेलात? पुण्यावाल्यासोबत. पण पुणे जाण्याचे पैसे तुम्ही कोणाकडे मागत आहात? मिळणार आहेत. पण बऱ्याचशा वेळा लोक परमेश्वराकडे आशिष मागतात, त्याच परमेश्वराकडे ज्याच्याकडे लोक वेळ नाही देत. कम ऑन. ज्याच्या सुवार्थेने त्यांना लाज वाटते, मग त्याच परमेश्वराकडे जाऊन लोक म्हणतात की प्रभू आम्हाला आशिष द्या. बोललो तुम्ही पाखंड करत आहात. कसं तुम्ही त्याच परमेश्वराकडे आशिष मागू शकता ज्याच्यासोबत वेळ घालवणं तुम्हाला चांगलं वाटत नाही? किती लोक आहेत ज्यांना परमेश्वरासोबत वेळ घालवणं चांगलं वाटत आहे? जर चर्चला 2 वेळा कराल तर लोकांना त्रास होतो. बऱ्याचशांना परमेश्वरासोबत वेळ घालवणं आवडत नाही. बरेच लोक ते परमेश्वर प्रेम करतात, पण जे लोक परमेश्वरासोबत वेळ नाही घालवत ते कसे साबित करणार आहेत की तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करता? कसं साबित करणार आहात? आणि कसं तुम्ही त्या परमेश्वराकडे आशिष मागाल ज्याच्याकडे तुम्ही कधी वेळ नाही घालवलात? कसं तुम्ही पुण्यावाल्या जाणाऱ्या मित्राकडे मन बनवून गोवावाल्या जाणाऱ्या मित्राकडे पैसे मागू शकता? आणि हेच कारण आहे की लोकांना बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये वाढ दिसून येत नाही. त्यांनी बायबलमध्ये एक वाढ बघितली आहे, त्यांनी बायबलमध्ये एक वृद्धी बघितली आहे, पण ते त्या वाढीचा, त्या वृद्धीचा अनुभव नाही करू शकत आहेत. कारण ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या गोष्टींना सोडून त्या बाकी सगळ्या गोष्टींना ते महत्त्वपूर्ण करू बसले आहेत. सुवार्थ आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. सुवार्थाने आपल्याला कोणामधल्या पण लाज नाही वाटली पाहिजे. सुवार्थ आपली आशिष आहे. सुवार्थ आपला ताज आहे. सुवार्थ आपली इज्जत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू आपली इज्जत आहे. येशू आपला ताज आहे. येशू आपला मुकुट आहे. मी आणि तुम्ही येशूकडे लाज नाही वाटू शकत. मी आणि तुम्ही येशूसोबत वेळ घालवण्यासाठी व्यस्त नाही होऊ शकत. जर तुम्हाला खरंच आपल्या जीवनामध्ये वृद्धीचा अनुभव करायचा असेल, एक अशी वृद्धी जी फक्त परमेश्वर देऊ शकतो, तर तुम्हाला परमेश्वरासोबत वेळ घालवावा लागेल. बरेचसे लोक जगासोबत वेळ घालवून परमेश्वरासोबत वृद्धीचा अनुभव करू इच्छितात. मी तर सांगतो हे तर तेच आहे. पुण्याच्या रस्त्यावरती जाऊन दिल्लीची सिनरी तुम्हाला दिसून येत आहे. जर परमेश्वराच्या वृद्धीचा अनुभव करायचा आहे तर प्रभूसोबत चालावं लागेल. कसं तुम्ही जगाच्या पद्धतीने जगून परमेश्वराच्या वृद्धीचा अनुभव करू इच्छिता? बसून एकदा विचार तर करा, तुम्ही काय मागत आहात, तुम्ही काय इच्छित आहात. तुमच्या पद्धती जगातल्या आहेत आणि तुम्ही आशिष परमेश्वराच्या प्रकारच्या हव्या आहेत, नाही होऊ शकणार आहे. हे तर तेच आहेत की तुम्ही कांदा खाल आणि तुम्हाला तोंडातून बडीशेप वाद येईल. शक्य आहे? आम्ही कांदा खाला आणि तोंडातून काय आला? बडीशेपचा वास. हे नाही होणार आहे. तर जर कोणी परमेश्वराच्या आशिषांना बघू इच्छितो तर सगळ्यात आधी त्याला त्या गोष्टींना करावं लागेल जे परमेश्वरासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ज्या गोष्टी परमेश्वरासाठी गरजेच्या आहेत त्यांचं काय? त्यानंतर पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही काय खाणार आहात, काय पिणार आहात. मला माहीत आहे ज्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहेत परमेश्वराने पहिल्यापासूनच त्यांचा तुमच्यासाठी त्या ठेवल्या आहेत. मला माहीत आहे.
पण त्या गोष्टींचं काय ज्या परमेश्वरासाठी गरजेच्या आहेत. जर तुम्ही परमेश्वरासाठी गरजेचे बनवू इच्छिता तर तुम्हाला परमेश्वराच्या वस्तूंसाठी गरजेचं बनावं लागेल. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट बघू शकता प्रेषितांच्या जीवनापासून त्यांच्यासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या होत्या. त्याने सांगितलं, मी सुवार्तेपासून नाही लाजत. त्यांना येशूसाठी काही सोडण्यामध्ये काही लाज नव्हती. ते येशूसोबत शेवटपर्यंत राहण्यासाठी तयार होते. त्यांना काही लाज नव्हती हे सांगण्यासाठी की ते ख्रिस्ती आहेत. त्यांना एक काही त्रास नव्हता हे सांगण्यासाठी की मी इकडे नाही येणार आहे कारण माझा चर्चचा टाईम आहे. त्यांना काही त्रास नव्हता हे सांगण्यासाठी की मी ह्या प्रोजेक्टसाठी पैसे नाही देऊ शकणार कारण माझ्या चर्चमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. त्यांना कोणतीही लाज नव्हती. कोणतंही आश्चर्य नाही की त्यांचं जीवन एक उदाहरण बनले. त्या जीवनांना आम्ही आजपर्यंत बघत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर पहिला थिस्सलुनिकरांस पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. पहिला थिस्सलुनिकरांस. पण कारण आमचा सुवार्ता तुमच्याकडे फक्त ना केवळ शब्द मातेमध्ये पण सामर्थ्य आणि पवित्र आत्म्यामध्ये आणि मोठ्या निश्चयाने पोचला आहे. जसं की तुम्ही जाणता की आम्ही तुमच्यासाठी तुमच्यामध्ये कसे बनले आहोत. सांगितलं आमचं जीवन तुम्हाला माहिती आहे. आम्ही तुमच्या मध्ये कसं जीवन जगलं आहोत. पुढचे वचन. तुम्ही मोठ्या क्लेशामध्ये पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचनाला मानून आमच्यासारखी आणि प्रभूसारखी चालायला लागलात. नेक्स्ट. इथेपर्यंत की मकदुनिया आणि अख्खियाच्या सगळ्या विश्वासींसाठी तुम्ही आदर्श बनलात. प्रेज द लॉर्ड. काय बनले आहेत ते आदर्श. ते त्यांच्यासारखे जगायला लागले. आणि आज पण परमेश्वराची आशा आमच्यासाठी वेगळी नाही आहे. परमेश्वर इच्छितो की आज पण आपण जगासाठी आदर्श बनवू. हालेलुया. तुम्हाला माहित नाही की एक्झाम्पल बनण्याची सामर्थ्य काय आहे. हेच तो सांगत आहे की इथेपर्यंत की मकदुनिया आणि अख्ख्याच्या सगळ्या विश्वासांसाठी तुम्ही आदर्श बनलात. आणि परमेश्वराची आमच्याकडून हीच आशा आहे की आम्ही काय बनू. प्रेषितांसारखे आदर्श बनू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांच्या जीवनात आपण बघत आहोत. पहिला पॉइंट, सुवार्तेवरती नाही लाजत होते. शेजाऱ्याला बोला, सुवार्तेवरती नका लाजू. सुवार्तेची घोषणा करा. दुसरा आहे प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय 26 वचनापासून. इम्पॉर्टंट गोष्टी. परमेश्वराने आपल्याला सेवकाला उठवून दिस इज ह्यूज. मला आठवते पहिल्यांदा जेव्हा मी या वचनाला वाचलं मला आठवते वाव. कदाचित 5 मिनिट मी वावाच करत होतो. तर मी रडायला लागलो. कम ऑन परमेश्वर, काय लिहिलं आहे इकडे. परमेश्वराने आपल्याला पहिल्यांदा सेवकाला उठून पहिल्यांदा तुम्हाला तुमच्याकडे पाठवलं की तुमच्यामधले प्रत्येकाला त्याच्यातल्या वाईटापासून फिरून आशीष देईल. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा. वाईटापासून फिरून आशीष देईल. त्याने आमच्याकडे त्याला ह्याच्यासाठी नाही पाठवलं की आम्हाला तो घर देईल, नोकरी देईल. त्याने आपल्याकडे काय पाठवलं की वाईटापासून फिरून आपल्याला आशीष देईल. काय तुम्हाला माहित आहे वाईट न करणं किती मोठी आशीष आहे. वाईट न करणं किती मोठी आशीष आहे. चुकीच्या रस्त्याला सोडून देणं किती मोठी आशीष आहे. आणि परमेश्वराने हे आमच्यासोबत केलं आहे. परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला आपल्या वाईटापासून सोडून आशीष दिली. फक्त आमचं वाईट करण्याचं मन नव्हतं, पण एक स्वतःमध्ये काय झाली, एक आशीष. विचार करून बघा तुम्ही पहिल्यांदा कसे होते आणि आज कसे आहात. तुमच्या आतमध्ये ते बदल आले आहेत. पहिल्यांदा पण तुम्ही इच्छित होता की शेजारी मरेल आणि आज पण तुम्ही इच्छिता की शेजारी मरेल. त्याच्यामध्ये अजून जोडला येशूच्या नावामध्ये मरेल. काय ही आहे आशीष. काय तुम्ही त्या वाईटापासून फिरला आहात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे कमवायला इच्छित होता, आज पण तुम्ही सांगता की चुकीच्या पद्धतीने पैसे कमवायचे आहे आणि त्याच्यामध्ये येशूचं नाव जोडता. काय तुम्ही त्या वाईटापासून फिरला आहात. काय आता पण तुम्हाला समाजाची भीती सतवते. काय समाजाला आनंदी करण्यासाठी तुम्ही परमेश्वराला दुःखी करण्यासाठी तयार आहात. काय तुम्हाला माहित आहे ही एक आशीष आहे. येशू सोबत ओळखलं जाणं एक आशीष आहे. वाईटाला सोडून योग्य रस्त्यावरती चालणं एक आशीष आहे. आशीष फक्त घर नाही आहे. आशीष फक्त पैसा नाही आहे. त्यांच्याकडे पण घर आहे जे लोकांना मारून टाकतात. त्यांच्याकडे पण पैसे आहेत जे बेईमानी करतात. तर कसं तुम्ही
सिद्ध करू शकता की घर आणि पैसा आशिष आहे आणि पैसा आणि घर त्यांच्याकडे नाही आहे, जे चुकीचे काम करतात? कसं तुम्ही प्रूव्ह करणार आहात की तुम्ही आशिषित आहात? माझ्याकडे घर आहे तर माझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पैसा आहे तो सांगेल माझ्याकडे पण आहे. आता काय सांगणार तुम्ही? कसं प्रूव्ह करणार? जर बोलणं झालं, तुम्ही कसं सांगू शकाल की तुमच्याकडे आशिष आहे? ह्या पद्धती आहे जे समजलं पाहिजे की तुम्ही कसे आशिषित आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती जणांना समजवू शकत आहे मी तुमची गोष्ट? तुम्ही बोलाल माझ्याकडे मुलं आहे, तो बोल माझ्याकडे पण आहे. माझ्याकडे मला आजार नाही होत, मला पण नाही होत. आता तुम्ही कसं प्रूव्ह करणार की तुमच्याकडे आशिष आहे? कारण जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुमचं मन वाईटाकडे नाही जात. प्रेज द लॉर्ड. तुमचं मन कुठे लागलं आहे? चांगलं करण्यामध्ये. तुमचं मन खोटं बोलण्यामध्ये नाही लागलं आहे. तुमचं मन कुठे लागलं आहे? खरं बोलण्यामध्ये. आणि तुम्ही खरं बोलून सजा मिळवण्यासाठी तयार आहात, खोटं बोलून सजा हटवण्यापेक्षा. तुम्ही वेगळे झाला आहात. तुम्ही वेगळे झाला आहात. तुमचे विचार वेगळे झाले आहेत. तुम्ही त्या रस्त्यावरून वेगळे झाला आहात. आणि हे एक आशिष आहे. परमेश्वर सांगत आहे, परमेश्वराने आपल्या सेवकाला उठून पहिल्यांदा तुमच्याकडे पाठवलं, कारण की तुमच्यामधल्या प्रत्येकाला, प्रत्येकाला म्हणजे अनुग्रह प्रत्येकाकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यामधलं प्रत्येक व्यक्ती वाईटाला सोडून कुठे जाऊ शकतो? चांगल्याच्या रस्त्यावरती. ही आशिष आहे आणि तुम्हाला ह्याला आशिषासारखं बघावं लागेल. नका सांगू जगामध्ये राहायचं आहे तर त्यांच्यासारखं त्यांच्या पद्धतीने जगावं लागेल. हे आशिष नाही आहे. तुला बिझनेस आहे, बिझनेसच्या पद्धतीने होईल म्हणजे याचा अर्थ काय फसवावं लागेल तुम्ही हे सांगत आहात? बरेचसे लोक असंच बोलतात. बिझनेस आहे तर बिझनेसच्या पद्धतीने होतील. याचा अर्थ की तुम्ही मला सांगत आहे खोट्या पद्धतीने होईल. प्रेज द लॉर्ड. वाईटापासून फिरणं आशिष आहे. शेजाऱ्याला बोला वाईटापासून फिरणं आशिष आहे. तर पहिलं काय झालं? सुवार्तेला न लाजणं आशिष आहे. दुसरं काय आहे? वाईटापासून फिरणं आशिष आहे. स्वतःमध्ये बदलावाला बघा. तर आम्ही बायको बोलत होतो कोणाच्या तरी स्टाफच्या सॅलरीबद्दल. तो व्यक्ती एवढं चांगलं करत नव्हता, तर माझ्या पत्नीने सांगितलं की आपण त्याला एवढी सॅलरी का देत आहोत? मी बोललो की गरजेचं नाही आहे की मी त्याला फक्त सॅलरी ह्यासाठी देऊ की तो काम चांगलं करत आहे. काय मी फक्त कोणाची मदत करण्यासाठी जास्त सॅलरी नाही देऊ शकत? कम ऑन. जग असं नाही विचार करू शकणार, पण मी आणि तुम्ही विचार करू शकतो. गरजेचं नाही आहे की आपण लोकांना जास्त पैसे तेव्हाच देऊ जेव्हा ते आपल्या कामाला येतील. तेव्हा काय, जेव्हा ते आपल्याला कामाला नाही येणार. तुमच्याकडे असे विचार विकसित झाले आहेत जिकडे आपण आपल्या फायद्यापेक्षा दुसऱ्याचा फायदा विचार करण्यासाठी तयार आहोत. कारण प्रेमाचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याला समजता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर स्वतःला चेक करा की काय तुम्ही त्या दिशेमध्ये चालायला सुरू केला आहात. कुठे असं जर नाही, कुठे जगाचे विचार तुमच्याकडे अजून आहेत, जसं जग विचार करत तसंच तुम्हाला विचार करायचा आहे. नाही. वाईटापासून फिरणं, शेजाऱ्याला बोला वाईटापासून फिरणं आशिष आहे. विसरणार तर नाही. जर कुठे तुम्ही नोकरी करता इकडे उशिरा नका जाऊ. आधी पण तुम्ही लेट जायचा, आता पण तुम्ही लेट जाता. तुम्ही कसं सांगू शकणार की तुम्ही ख्रिस्ती आहात? अगोदर पण आळशी होता आणि आता पण आळशी आहात. तुम्ही कसे सांगू शकणार की तुम्ही ख्रिस्ती आहात? तुमच्या साक्षेवरती डाग लागेल. तर व्हायला द्या की तिकडे बदल होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दुसरं काय आहे? वाईटापासून फिरणं. शेजाऱ्याला बोला वाईटापासून फिरणं, वाईटापासून फिरणं. तिसरं बघूया, 1 पेत्र 3 वचनापासून. मग जर ख्रिस्ताच्या नावासाठी तुमची जर निंदा केली जाते तर तुम्ही धन्य आहात. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा आशिष. त्यांना सांगू आमच्या शेजारी आमच्याशी बोलत नाही पण आम्ही चर्चला जातो, तुम्ही धन्य आहात. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा शेजारी बोलत नाही तुमच्याशी 1 आठवडा, पुढच्या आठवड्यात लाडू घेऊन जा. का आलात लाडू घेऊन? कारण तुम्ही बोलत नाही माझ्याशी म्हणून. बोलत नाही ह्यासाठी कारण बायबलमधून बघितलं की तू मला ख्रिस्तीसाठी बोलत नाहीत. मी धन्य आहे, त्याच धन्यतेची मिठाई तुला द्यायला आलो आहे. प्रेज द लॉर्ड. रडायला नको लागू. ओ माझी आई माझ्याशी बोलत नाही, माझे बाबा माझ्याशी बोलत नाहीत, तो लोक ख्रिस्तीसाठी माझ्यासोबत बोलत नाहीत. ओके, तुम्ही धन्य आहात. प्रेज द लॉर्ड.
धन्य आहात तुम्ही. त्यांना मिठाई द्या की भाई थँक्यू मला आशिष देण्यासाठी. माझ्याबरोबर बोलत नाही तुम्ही. हालेलुया. ही एक आशिष आहे. बरेचसे लोक ह्यासाठीच रडत राहतात. ओ शेजारी कधी बोलणार आहे, शेजारी कधी बोलणार आहे. इट्स ओके. पहिल्यांदा तुम्ही शेजारी बोलत नाही त्यासाठी धन्य समजणं सुरू करा. बोले त्यांच्याकडे नका जाऊ, ते ख्रिस्ती आहेत. पहिल्यांदा पास्टर आमच्या मुलांसोबत सगळे गल्लीतली मुलं खेळायची. जेव्हापासून आम्ही चर्चमध्ये आलो तेव्हापासून कोणी पण आपला मुलगा आमच्या मुलासोबत खेळायला नाही पाठवत. तुम्ही आशिषित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आशिषित आहात. पास्टर माझे भरपूर सारे मित्र होते. मी सगळ्यांना येशूबद्दल सांगितलं. सगळे सोडून पळून गेले. तुम्ही आशिषित आहात. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी रडण्यासाठी नाही आहेत. ह्या गोष्टींसाठी काय यायचं आहे. धन्य आहात तुम्ही. बायबल तर हेच सांगते. तुमच्या त्या विचारांना असलं पाहिजे की परमेश्वर कोणत्या गोष्टींसाठी आशिष सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी धन्य आहे. मी आशिषित आहे. येशूसाठी माझी निंदा केली जाते. येशूसाठी. कोणासाठी? हे नाही की आपल्या चुकींसाठी. प्रेज द लॉर्ड. नाही कोणी तुमचा पैसा चोरला असेल, कोणी तुमच्या थोपडीत मारलं असेल आणि म्हटलं मी धन्य आहे. खरंच तुम्ही धन्य आहात. पडले पाहिजे ते एकच पडला आहे. हालेलुया. खरंच धन्य आहात. ती धन्यता नाही आहे. पण जेव्हा येशूसाठी जेव्हा निंदा केली जाईल ती काय आहे? धन्यता. हालेलुया. तिसरं काय आहे? येशूसाठी निंदा आशिष आहे. लिहत आहात पॉइंट. पहिलं काय आहे? सुवार्तेसाठी न लाजणं आशिष आहे. दुसरं काय आहे? वाईटापासून फिरणं आशिष आहे. पण बऱ्याच जणांना माहीतच नाही की आशिष काय आहे. त्यांना वाटतं घर आशिष आहे, नोकरी आशिष आहे, मुलं आशिषित आहेत. बरेचसे लोक विचार करतात की मूल झाल्यानंतर मेलं असतं बरं झालं असतं. किती आशिष आहेत. सांगू किती आशिष आहेत. लॉर्ड. आशिष काय याची तुम्हाला मी दाखवत आहे. सुवार्तेपासून न लाजणं आशिष आहे. वाईटापासून फिरणं आशिष आहे. येशूसाठी निंदा केली जाणे काय आहे? आशिष आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲक्ट चॅप्टर 4 वाचूया 17 पासून. 17 पासून वाचूया. यासाठी की तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताचे चेले प्रचार करत होते. प्रचार खूप जास्त वाढला. तर शहराच्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पण त्यांना बोलवलं. इकडून आपण वाचत आहोत. पण ह्यासाठी की ही गोष्ट, कोणती गोष्ट? सुवार्ता. कोणती गोष्ट? बोला सुवार्ता. पण ह्यासाठी की ही गोष्ट लोकांमध्ये अजून पण पसरली नाही जाईल, पण त्यांना धमकवूया. वाव. करून बघा की ते ह्या नावाने कोणत्याही माणसासोबत परत बोलणार नाहीत. ते इच्छित नव्हते की ते लोक येशू ख्रिस्ताच्या नावाने कोणाशी अजून बोलेल. ते त्याला घाबरवत होते, धमकवत होते. नेक्स्ट तेव्हा त्यांना बोलवलं आणि चेतावणी देऊन हे सांगितलं की येशूच्या नावात काहीच बोलू नका आणि नाही शिकवा. त्यांचं उत्तर बघा 19. पण पेत्र आणि योहानाने त्यांना उत्तर दिलं की तुम्हीच न्याय करा का हे चांगलं आहे की आम्ही परमेश्वराचं बोलणं नाकारून तुमची गोष्ट ऐकू. तुमच्या जीवनामध्ये कोणाची गोष्ट मोठी आहे? परमेश्वराची, लोकांची? हेच सांगितलं. सांगा काय चांगलं आहे? आम्ही परमेश्वराच्या गोष्टीपेक्षा तुमच्या गोष्टी ऐकू? तुम्ही कोणाचं बोलणं ऐकत आहात? तुम्ही कोणाची गोष्ट ऐकता? कोण आहे जो तुमच्या जीवनाला चालवत आहे? कुठे असं तर नाही की लोकांची भीती तुम्हाला चालवत आहे, समाजाची भीती तुम्हाला चालवत आहे, आणि परमेश्वराच्या गोष्टी तुमच्यासाठी छोट्या आहेत? तुम्ही विसरलात की रॅप्चर जवळ आहे आणि रॅप्चर त्यांचंच होणार आहे ज्यांना तुतारी ऐकायला येईल. विसरू नका जाऊ. बायबल सांगते की तुतारी फुकली जाईल आणि जेवढे त्यांना ऐकतील त्यांचं काय होईल? रॅप्चर. माझा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही परमेश्वराचं नाही ऐकला तुतारी तुम्हाला कशी ऐकायला येईल? तुम्हाला तुतारी कशी ऐकायला येईल? कशी ऐकायला येईल? ह्या त्या गोष्टी आहेत जिकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. लक्षात ठेवा तुमची सगळ्यात मोठी आशिष काय आहे? तुमचा उद्धार. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते माणूस आपल्या आत्म्याबद्दल काय देणार आहे. बायबल सांगते की माणसाला काय लाभ होईल की तो सगळ्या जगाला मिळवेल पण आपल्या आत्म्याची हानी करेल. विसरून नका जाऊ की सगळ्यात जास्त तुमच्या आत्म्याचा उद्धार आहे. विसरून नका जाऊ.
सगळ्यात मोठी आशिष आहे तुमच्या आत्म्याचा उद्धार. त्यासाठी काम करत राहा. तुमचं रॅप्चर होईल. त्या आशिषांपासून मन नका फिरू. मुलीचं लग्न नाही झालं, मुलाचं लग्न नाही झालं की तुम्ही एवढे त्रासात आहात की तुम्हाला वाटत आहे की तुमचा उद्धार पण नाही झाला. कोणी सांगितलं तुम्हाला हरकत नाही, मुलीचे लग्न नाही झालं, हरकत नाही, मुलाचं लग्न नाही झालं, ही कोणती मोठी गोष्ट नाही आहे. हालेलुया. नका बोलू की फक्त लग्न होणंच आशिष आहे. हे लक्ष द्या की तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी आशिष आहेत. तुम्ही कोणत्या गोष्टींना मोठं मानता. काही लोक आपल्या बायकोच्या गोष्टीला मोठं मानतात, काही लोक आपल्या बॉसच्या गोष्टींना मोठं मानतात, शेजाऱ्याच्या गोष्टींना मोठं मानतात, परमेश्वराच्या गोष्टींना मोठं नाही मानत. त्यानं सांगितलं, अरे तुम्ही काय चर्चमध्ये एवढे घुसत आहात की जसं काय प्रभूच सगळं काही आहे. अजून कोण आहे? कोण आहे? तुम्हाला परमेश्वराने सांगितले लीडर बना आणि बॉसने सांगितले लीडर नका बनू. तुम्ही नाही बनलात. कोणाचं गोष्ट मांडता तुम्ही? गरजेचं आहे. बऱ्याच जणांना झटका लागणार आहे रॅप्चर दिवशी, जेव्हा त्यांचा रॅप्चर नाही होणार आहे. कारण ते रॅप्चरसाठी कोणतीही तयारी नाही करत आहेत. ते त्या आशिषांसाठी महत्त्व नाही देत आहेत. परमेश्वराने त्यांना दिली आहेत. त्यांना माहीत नाही आहे की रॅप्चर न होण्याचा अर्थ काय आहे. तुम्ही मरण मागाल पण मरण नाही भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताला नकार नाही देणार. मृत्यू मागाल, मृत्यू नाही भेटणार. तुम्ही बोलाल कोणीतरी मला मारेल, नाही मारणार कोणी. तोपर्यंत तुम्ही हे नाही सांगत की येशू माझा प्रभू नाही आहे. जर तुम्ही हे बोलाल तेव्हा गोळी मारली जाईल. कारण तुम्हाला गोळी पण नाही मारली जाणार. नदीमध्ये उडी माराल, जिवंत बाहेर याल. तुम्ही आगीमध्ये स्वतःला मारण्याचा प्रयत्न कराल, नाही मरणार. चाकू घेऊन हात कापणार, नाही मरणार. सुसाईड करू इच्छिताल, सुसाईड पण नाही होणार. शैतान तुम्हाला मारायला देणार नाही, कारण येशू तुमचा प्रभू आहे. पण तेव्हा त्याला काही फायदा नाही आहे. त्याचा फायदा तेव्हा आहे जेव्हा तुम्ही नाकाराल की येशू तुमचा प्रभू नाही आहे. तर जोपर्यंत तुमच्याकडून तो नाही बोलून घेईल की येशू तुमचा प्रभू नाही आहे, तोपर्यंत तो मारणार पण नाही. कोणतं पण पद तुम्ही विष पिलात तरी नाही मरणार. बसून घ्या. हा 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 हा. ऐकताय तुम्ही? डोकं सकाळून संध्याकाळपर्यंत भिंतीवर मारत राहत, नाही मराल. जी पण पद्धत तुमच्या डोक्यावर येईल, 14 मारून खाली पडाल तरी नाही मरणार. किती पण प्रयत्न करा, तुम्ही मरणारच नाहीत. बेटर आहे रॅप्चरमध्ये निघून जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निघून जा रॅप्चरमध्ये. घेऊ जास्त त्रास येईल तर आपण मरून जाऊ. मरू शकणार तुम्ही. सुसाईड पण नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवत आहोत ह्या खूप गरजेच्या आहेत. नका बोलू की हो मला घर मिळून दे. येशू शिवाय जरी घर भेटलं तरी कसं जगणार आहात? असं बोलणार की आम्ही आशिषित आहोत. ह्या गोष्टीने तुम्ही प्रमाण करू शकणार आहात की तुम्ही आशिषित आहात. तेव्हा परमेश्वराची गोष्ट तुमच्यासाठी मोठी असेल जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा. प्रेज द लॉर्ड. उठवा आपल्या हाताने आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. अन्य भाषेमध्ये बोला, अन्य भाषेमध्ये बोला, अन्य भाषेमध्ये. हालेलुया. ही वेळ आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. चला प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा, या भेटीला आणण्याचा बुद्धी, समज, ज्ञान देण्यासाठी. आम्ही तुमचा सन्मान आपल्या पैशांनी केला आहे. जसं आम्ही तुमचा सन्मान तुमच्या वचनाच्या अनुसार केला आहे, तुमच्या वचनाच्या अनुसार ह्याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू आम्ही या भेटींवरती आशिषांचं आवाहन करतो. वाढीचा नियम बोलतो सुवार्ते आणि राज्याच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. পড়ু शकতে পারো একদম মহিমা। যদি আপনি কখনো উদ্ধারকে গ্রহণ না করে থাকেন, যদি আপনি কখনো খ্রিস্টকে হৃদয়তে গ্রহণ না করে থাকেন, যদি আপনি কখনো ঈশ্বরের জীবনকে এই অনুভব না করে থাকেন, তো ঈশ্বর আপনার এই শব্দকে বলুন, বলুন হে প্রভু ঈশ্বর, আমি বিশ্বাস করি ঈশ্বরের পুত্রতে, আমি বিশ্বাস করি তিনি
মারা গেছেন আমাকে বাঁচানোর জন্য। ঈশ্বর তাকে মৃত্যু থেকে জীবিত করেছেন, আর আজ তিনি জীবিত। আমি আমার মুখে স্বীকার করছি, এই ঈশ্বর আছে আমার জীবনের প্রভু। আজ থেকে আর তার মধ্যে আমার বিশ্বাসের দ্বারা আমি গ্রহণ করছি আমার হৃদয়তে, আমার আত্মাতে। ধন্যবাদ প্রভু আমার আত্মাকে বাঁচানোর জন্য। এবার আমার কাছে আনন্দ জীবন আছে। এবার আমি ঈশ্বরের একটা সন্তান, আমি একটা নতুন জন্মগ্রহণ করেছি। ধন্যবাদ প্রভু। যদি আপনি এই প্রার্থনাকে এখনই করে থাকেন পাস্টার ক্রিসের साथ, तो अभिनंदन, ঈশ্বরের পরিবারে আপনার अभिनंदन। उभे राहूया, परमेश्वराचा धन्यवाद देऊया. आपल्या हातांना उठवून धन्यवाद द्या परमेश्वराचा आशिषांसाठी, त्या समजेसाठी जी तुमच्याकडे आली आहे. धन्यवाद द्या. आपल्या तोंडाने बोला धन्यवाद प्रभू. धन्यवाद या वचनाला माझ्यापर्यंत आणण्यासाठी, वचनाच्या आशिषासाठी धन्यवाद प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. परमपित्याचे प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. थँक्यू. आनंद करा, वचन काम करते. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा। ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं। ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है। हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में। वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं। और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं। तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए। इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में। तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं। यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं। कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है। आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं। पर ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं। हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं। हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है। ये बहुत ही विशाल होने वाला है। इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी। पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है। पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है। यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं। सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं। ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी। तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए। तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक। पहला है, हर रोज प्रार्थना करिए। जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में, और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए। अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए। दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए। स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को। तीसरा है, जुड़ जाओ। रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए। वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए। चौथा है, जोड़ो। जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए। ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना। रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए
गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org।